नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्ही बघू शकत असाल की या चॅनलवरती कट ऑफ कॅटेगरी वाईज असतो. त्याच्यासोबतच जेवढे कॉलेजेस आहे महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यूसुद्धा असतात आणि सगळं काही या चॅनलवरती काउन्सिलिंग रिलेटेड तुम्हाला भेटत असतं. तर तुम्हाला काय करायचंय, चॅनलवरती जायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल तर खाली नंबर येत आहे बघा 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही व्हिजिट देऊ शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे काय, की नीट 2026चा पेपर झालेला आहे आणि आपण कमीत कमी 150 ते 200 विद्यार्थीकडून हे ॲनालिसिस केलेलं आहे अगोदरच, की किती विद्यार्थ्यांना पेपर कसा गेलेला आहे आणि त्यावरून आपण थोडा अंदाज लावू शकतो, की पेपर पॅटर्ननुसार की कट ऑफ यावर्षी कसा जाणार आहे. सिंपल एकदम सिंपल सांगितलं आपण तर 2026चा पेपर कसा आला होता, तर बायोलॉजी खूपच जास्त ईझी होता. बट जो पेपर होता तो खूप जास्त लेंदी होता. त्याच्यामध्ये मॅच द कॉलम्स आणि अझर्शन रिझन सारखे क्वेश्चन होते आणि विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट हे क्वेश्चन जास्त असल्यामुळं तिथं बायोलॉजीमध्ये सुद्धा काय झालेलं आहे, की विद्यार्थ्यांना ते अवघड गेलेलं आहे. आता अवघड गेलेला आहे म्हणजे लेंदी गेलेला आहे, पण पेपर पूर्णच्या पूर्ण एन-सी-आर-टी बेस्ड होता. त्याच्यानंतर आपण गोष्ट केली केमिस्ट्रीची, तर केमिस्ट्रीमध्ये सुद्धा पेपर हा ईझीच होता. पण विषय कसा झालेला आहे केमिस्ट्रीमध्ये, की केमिस्ट्रीमध्ये ईझी असल्याने सुद्धा पेपरमध्ये काय झालेलं आहे, की या कारणामुळं विद्यार्थ्यांना काय झालेलं आहे, ईझी असल्या कारणामुळं हा खूप जास्त मोठा ट्रेंड असू शकतो, की केमिस्ट्रीचा पेपर ईझी आलेला आहे. त्या कारणामुळं कट ऑफ वाढू शकतो. ठीक आहे. आता मागच्या वर्षीच्या तुलना केल्या आपण तर 2025 नुसार बघितलं आपण तर 2025 मध्ये फिजिक्स खूपच जास्त अवघड होता. खूपच जास्त अवघड होता. ठीक आहे. आणि यावर्षी तसं झालेलं आहे का? तर नाही. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सांगण्यात आलेलं आहे, की पेपर मॉडरेट होता फिजिक्सचा आणि किंचित थोडा हार्ड होता. म्हणजे 30 क्वेश्चन असे होते, की जे सॉल्व्ह करण्यासारखे होते, मॉडरेट होते, पण 15 क्वेश्चन कुठं ना कुठं हार्ड होते. तर 2025च्या ट्रेंडनुसार बघितलं आपण तर पेपर हा खूपच जास्त ईझी गेलेला आहे. याचा अर्थ काय होतो सरळ-सरळ, की यावर्षी कट ऑफ वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. ठीक आहे. आता दुसरा रिझन आपण सांगण्यात आलं तुम्हाला, हे दुसरा रिझन आहे आपल्याकडं, की एक डाटा बघून घेऊया आपण कट ऑफ वाढणार की कमी होणार. तर मागच्या वर्षीपासून यावर्षी विद्यार्थी वाढलेले आहेत का? तर हो, यावर्षी विद्यार्थी वाढलेले आहे आणि ते किती संख्येने वाढलेले आहे? तर ते 50,000 ते 70,000 विद्यार्थी यावर्षी एक तंतोतंत वाढलेले आहे. म्हणजे अशी सखोल इन्फॉर्मेशन नाहीये, ॲक्युरेट नाहीये. सगळीकडे हा डाटा वेगळा-वेगळा असू शकतो. तरीसुद्धा यावर्षी 50,000 ते 70,000 विद्यार्थी वाढलेले आहेत. त्या कारणामुळं कट ऑफ हाय जाऊ शकतो. बघा, सगळ्यात अगोदर हा मुद्दा. कट ऑफ हाय कशामुळे जाऊ शकतो? तर विद्यार्थी वाढलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये यावर्षी 1,83,000च्या सुमारास विद्यार्थी आलेले आहेत. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. व्हेरियस सोर्सेसनुसार. ठीक आहे. मागच्या वर्षी किती होते? तर मागच्या वर्षी 1,75,000 ते 1,80,000 होते. पण काउन्सिलिंगमध्ये पार्ट किती विद्यार्थ्यांनी घेतला होता? तर 67,000 विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगमध्ये पार्ट घेतला होता आणि बाकीचे जे विद्यार्थी होते त्यांनी ही स्ट्रीम सोडली असेल किंवा डायरेक्टली त्यांनी काय केलं असेल, ही स्ट्रीम सोडली असेल किंवा रिपीटला गेली असेल. हे तर एकदम साहजिक आहे. पण यावर्षी नेमके किती विद्यार्थी येणार हे तुम्हाला पण माहीत नाही, मला पण माहीत नाही. पण आपण एक आकडा धरून चालू शकतो, की 70,000 विद्यार्थी यावर्षी सुद्धा काउन्सिलिंगमध्ये पार्ट घेऊ शकतात. ठीक आहे. आता कॉम्पिटिशन बघितलं आपण, तर कॉम्पिटिशन जास्त आहे का? तर नाही. जर का तुम्ही चांगलं स्कोर करत असाल, स्कोरवरती काही नसतं. जर का तुमची ऑल इंडिया रँक जर का चांगली येत असेल, तर नक्कीच तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याचे चान्सेस जास्त आहे. ते पण आपण बघून घेऊया, की एम-बी-बी-एससाठी, बी-ए-एम-एससाठी किती कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट खूप सारे विद्यार्थी फ्रेशर जे होते, ज्यांनी 12वी एक्झाम दिली होती, त्यांना 12वीचा रिझल्टचा बर्डन होता आणि 12वीचा रिझल्ट हा कधी आलेला आहे, तर कालच 12वीचा रिझल्ट आला होता. त्या कारणामुळं काय होऊ शकतो, की विद्यार्थ्यांना ते डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात किंवा विद्यार्थ्यांनी जसा पेपर अटेम्प्ट केलेला आहे, ते आपण सांगू शकणं थोडं कठीण आहे. जेव्हापर्यंत 2-3 दिवस जात नाही, तेव्हापर्यंत हे प्रॉपर सांगणं कठीण आहे, की विद्यार्थ्यांना पेपर कसा गेलेला आहे. पण आपण एक ट्रेंड लावू शकतो, एक अंदाज लावू शकतो, की यावर्षी कट ऑफ जे आहे ते वाढणार आहे. साहजिक आहे, कारण पेपर खूप जास्त ईझी आलेला आहे. आता कट ऑफ वाढणार आहे याचा अर्थ असा नाही, की बघा 2 गोष्टी असतात. 2 गोष्टी समजावणं अगदी गरजेचं तुम्हाला. पहिली गोष्ट काय असते, की
जे सगळं काही डिपेंड करत असतं ते ऑल इंडिया रँकवरती डिपेंड करत असतं. ठीक आहे, ऑल इंडिया रँकवरती, ठीक आहे, AIR वरती. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग करायची स्टेट कोटामध्ये तर SML वरती डिपेंड करत असतं. कशावरती डिपेंड करत असतं? SML वरती. चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट जर का आपण केली तर मार्क इथं मॅटर करतात का? तर मार्क मॅटरच करत नाही. मागच्या वर्षी आहे ना विद्यार्थ्यांना मार्क खूपच कमी होते, पण त्यांची ऑल इंडिया रँक चांगली होती. त्या कारणामुळे असं वाटत होतं की कट ऑफ कमी झालेला आहे, कट ऑफ कमी झालेला आहे. पण असं असतं का? तर नाही. तुमची रँकच सगळ्यात जास्त महत्वाची असते. मी तुम्हाला हे समजवायचा प्रयत्न करत आहे. तर एक अजून गोष्ट यावर्षी शासनानं MBBSचे 100 सीटं देण्याची जाहीर केलेलं आहे. आता ते 100 सीट येणार का 100%? ती पण एक गोष्ट असते. तर ही सगळी प्रोसेस जी असते ती खूप जास्त कॉम्प्लेक्स असते. त्या कारणामुळे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, की तुम्ही मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्टली ऑफिसला व्हिजिट देऊ शकता. आपली काउन्सिलिंग तुम्ही घेऊ शकता मेडिकल सिम्प्लिफाईड वरती. एकदम परफेक्ट तुमची काउन्सिलिंग केली जाईल. आता याच्यानंतरची गोष्ट आपण केली तर हे पण समजलं तुम्हाला. आता मागच्या वर्षीचे कट ऑफ जर का आपण बघितले तर मी फक्त तुम्हाला MBBS गव्हर्नमेंटचे कट ऑफ सांगेल, क्लोजिंग रँक आहे ही आणि त्याच्यासोबतच BAMS प्रायव्हेटचे कट ऑफ सांगेल. बाकी सगळे कॉलेजेसचे कट ऑफ आपल्याकडे येणार आहे, सगळ्या कॉलेजेसचे जेवढे पण महाराष्ट्रात आहे. तर MBBSचा कट ऑफ बघितला आपण 2025चा मागच्या वर्षीचा तर काय गेला होता, तर ओपन कॅटेगरीसाठी 47,806 ही ऑल इंडिया रँक वरती क्लोज झालं होतं MBBS ओपन कॅटेगरीसाठी. ओके. त्याच्यानंतर ओबीसीचा विचार केला तर 48,507 ऑल इंडिया रँक वरती क्लोज झालं होतं MBBS गव्हर्नमेंट कॉलेज. VJNT साठी 90,519 रँक वरती ऑल इंडिया रँक वरती क्लोज झालं होतं. काय क्लोज झालं होतं? MBBS गव्हर्नमेंट कॉलेज. VJ साठी 90,519. NTB साठी 1,24,604 वरती. NTC साठी 56,484 वरती. NTD साठी तर NTD साठी 50,765 वरती क्लोज झाला होता. SC साठी विचार केला आपण तर SC चा 1,60,658 वरती क्लोज झालं होतं. ST चा विचार केला तर 3,43,011 वरती आणि SCBC ला 56,135 वरती क्लोज झालं होतं. तसंच आपण BAMS चा कट ऑफ बघितला तर सरळ सरळ गोष्ट आहे. BAMS साठी 4,10,230 ऑल इंडिया रँक वरती प्रायव्हेट कॉलेजमध्ये महाराष्ट्र स्टेट कोटामधून ऍडमिशन भेटलं होतं. ओबीसी साठी 4,35,255, VJ साठी 4,55,321, NTB साठी 4,49,551, NTC साठी 4,49,557, NTD साठी 4,58,532, SC साठी 4,87,521, ST साठी 5,32,137 आणि SCBC साठी 4,59,531. सगळे कॉलेजेस महाराष्ट्राचे बघायचे असेल तर आपले मागच्या वर्षीचे व्हिडिओ अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की कट ऑफ हे कशावरती डिपेंड असतं तर ऑल इंडिया रँक वरती डिपेंड असतं आणि SML वरती डिपेंड असतं महाराष्ट्रामध्ये. सो आय होप तुम्हाला हे सगळी माहिती आवडली असेल आणि तुम्हाला हे पण अंदाज आला असेल की यावर्षी कट ऑफ वाढणार की कमी होणार. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.